नांदेडच्या सिव्हिल पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये एक महिला आरोपी आहे जी 80 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणामध्ये अटकेत आहे। पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधील आरोपी महिलेकडे एका ASI पोलीस अधिकाऱ्यानं शरीर सुखाची मागणी केली आहे। ASI राजेश जाधव असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव। जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यातील मागून येणारी दुसरा पोलीस अधिकारी जो आहे तुम्हाला दिसतोय तोच हा राजेश जाधव। या राजेश जाधव पोलीस अधिकाऱ्यानं या आरोपी महिलेला तुझ्या मुलीचं वय काय, 10,000 रुपये देतो, रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव अशी मागणी केल्याचा धक्कादायक आरोप होतोय। हे प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली। त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जुमळे या ठिकाणी दाखल झाले। संबंधित महिलेचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं। महिलेचं म्हणणं होतं की या पोलीस अधिकाऱ्यानं म्हणजेच राजेश जाधव यानं मला शिवीगाळही केली। यावेळी त्यानं तुझ्या मुलीचं वय काय, 10,000 रुपये देतो, रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव अशी मागणी केली। या प्रकरणी महिलेनं वरिष्ठांना ही माहिती दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना राग अनावर झाला। त्यांनी राजेश जाधवला झापलं। यावेळी ते वरिष्ठ अधिकारी या राजेश जाधवच्या कानशिलात देखील लगवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु तो पोलीस अधिकारी वर्दीत असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उगारलेला हात मागे घ्यावा लागला। व्हिडिओतून आपण हे स्पष्टपणे पाहू शकतो। वर्दी घातलीस तू, असं कृत्य करताना लाज कशी वाटली नाही, असा सवाल या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं या ASI जाधवला केला। हा संपूर्ण प्रकार मोबाईलमधल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। नेमकं त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं पुन्हा एकदा पाहूयात। वर्दी घातलेलं ASI पोलीस अधिकाऱ्यानं आरोपी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती कारवाई देखील केली आहे। अकोला जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये काल सायंकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला। या घटनेनं अकोला पोलिसांची मान शरमेने जाईल अशी स्वरूपाची ही घटना आहे। या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे। आता शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलिसांवरती निलंबनाची कारवाई केली गेली आहे। मात्र खाकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर पोलीस ठाण्यातच महिला असुरक्षित असल्याचं चित्र समोर आलंय।